सर्व वसईकरांना नमस्कार। हा आहे सोपारा वाघोलीकडे जाणारा मुख्य रस्ता, ज्या रस्त्यावरती ऐतिहासिक बौद्ध स्तूपही आहे। आपण पाहू शकता की महानगरपालिकेच्या अमृत 2 ह्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी पाईपलाईन टाकायला हा रस्ता खोदण्यात आला होता। रस्ता खोदून झाल्यानंतर, पाईपलाईन टाकल्यानंतर तो रस्ता पूर्ववत करण्यासाठी ठेकेदाराला विशेष असे आदेश असूनही हा रस्ता पूर्ववत झालेला नाही आहे। आपण पाहू शकता 2-3 दिवस हा रस्ता पाण्याखाली होताच, परंतु आज 9 जुलै रोजी या बौद्ध स्तूपाच्या समोर या चिखलामध्ये संध्याकाळी 7:45 दरम्यान आपण पाहू शकता टायरचे खुणा आहेत। इकडे दुचाकीस्वार महिलेचा फार मोठा अपघात झालेला आहे, त्यांच्या तोंडाला फार मोठी दुखापत झालेली आहे आणि इतका भयंकर परिस्थितीत हा रस्ता आहे की समोरून एखादं मोठं वाहन आलं तर बाजूला जाण्यासाठी रस्ता शिल्लक नाही आहे। हे बौद्ध स्तूपाचे द्वार आहे की ऐतिहासिक अशा बौद्ध स्तूपाच्या समोरही रस्ता महानगरपालिकेतर्फे दुरुस्त करण्यात आलेला नाही आहे। आम्ही मागील 1.5 वर्षापासून, म्हणजे मागच्या वर्षी 2025च्या जानेवारीपासून सातत्याने पाठपुरावा करतो आहे की आम्हाला पिण्याचं पाणी पाहिजे। पिण्याच्या पाण्यासाठी पण जी लाईन खोदलेली आहे त्याच्यासाठी रस्ता पूर्ववत करावा, जेणेकरून अपघात होऊ नये। मागील वर्षी पण अनेक अपघात झालेले आहेत, अनेक लोक अपघातामुळे जायबंदी झालेले आहेत आणि यावर्षी पण अपघातांची मालिका सुरू झालेली आहे। तरी माझी महानगरपालिका आयुक्तांकडे प्रश्न आहे आणि विनंती आहे की सदर ठेकेदारावरती आणि महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती त्वरित कारवाई करावी, अन्यथा आम्हाला जन आंदोलनाच्या माध्यमातून आमचा आवाज बुलंद करावा लागेल। हा बघा रस्ता किती वाईट परिस्थितीत आहे। धन्यवाद।